जय देवी जय पंचगंगे, तापत्रितया वारी तव जलभवभंगे. शास्त्र सांगतं, ज्या पंचगंगा मातेच्या केवळ दर्शनाने आणि पवित्र स्नानाने मानवाचे सर्व पाप ताप आणि संताप दूर होतात, तिच्याच कृतज्ञतेसाठी काल हजारो हात एकाच वेळी जोडले गेले. पंचगंगेच्या जयघोषाने आणि घंटानादाने अवघा आसमंत दुमदुमून गेला. हा केवळ एक सोहळा नव्हता, तर ती होती कोल्हापूरची आपल्या जीवनवाहिनी प्रती असलेली अथांग श्रद्धा. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक कोल्हापूर नगरीत काल एक अद्भुत, अलौकिक आणि दैवी क्षणाचा साक्षीदार अवघा महाराष्ट्र झाला. पंचगंगेच्या तीरावर उसळलेला भक्तीचा अथांग सागर, हवेत रेंगाळणारा सुवासिक धूप आणि हजारो कोल्हापूरकरांच्या भक्तीच्या प्रकाशाने उजळून निघालेला घाट निमित्त होतं पंचगंगा मातेच्या डोळे दिपवून टाकणारा भव्य दिव्य महाआरती सोहळ्याचं. पण ज्या नदीला आपण माता म्हणतो, जिची आपण मनोभावे आरती करतो, तिचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. या महाआरतीच्या पावन प्रकाशात आज आपल्याला एक नवा संकल्प करायचा आहे. ही लोकमाता स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषण मुक्त ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. नदीपात्रात विघटन न होणाऱ्या गोष्टी, निर्माल्य न टाकणे हाच या महाआरतीचा खरा प्रसाद असेल. कारण नदी जगेल तरच आपली संस्कृती आणि आपले भविष्य जगेल. चला तर मग भक्तीच्या या ऊर्जेला पर्यावरणाच्या रक्षणाची जोड देऊया आणि आपली पंचगंगा माता सदैव निर्मळ ठेवूया. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.